हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे केडीएमची 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याच्यामध्ये चॅप्टर 9 कव्हर करत आहे म्युनिसिपल फंड अँड अदर फंड. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया पार्ट आणि सेक्शन आणि त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यूज जे इम्पॉर्टंट आहेत ते कव्हर करूया. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे म्युनिसिपल फंड. ठीक आहे. महापालिका निधी. त्याच्यामध्ये बघा सेक्शन्स आहे फर्स्ट 82 ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ म्युनिसिपल फंड दिलेल्या महापालिका निधीची रचना. त्याच्यानंतर 82 ऑफ ए दिलेला आहे. त्याच्यामध्ये ॲन्युअल ग्रांट बाय स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम प्रोसीड ऑफ लँड रेव्हेन्यू नॉन ॲग्रिकल्चर असेसमेंट अँड एंटरटेनमेंट्स ड्युटी दिली आहे. ठीक आहे. जमीन महसूल बिगर शेती कर आणि मनोरंजन शुल्काच्या उत्पादन राज्य शासनाची वार्षिक अनुदान. नंतर सेक्शन 83 जो आहे तो आहे कमिशनर टू रिसीव पेमेंट ऑन अकाउंट ऑफ म्युनिसिपल फंड अँड टू लॉज देम इन बँक. महापालिका निधीचे पैसे आयुक्ताकडून घेणे व बँकेत जमा करणे. नंतर आहे सेक्शन 84 जो आहे हाऊ द फंड शाल बी ड्रॉन अगेन्स्ट. निधीवरून पैसे कसे काढावे. ठीक आहे. आणि सेक्शन 85 आहे जो आहे डिपॉझिट ऑफ पोर्शन of municipal fund may be made with the bank or agency out of the city when convenient. गरज पडल्यास शहराबाहेरील बँका किंवा संस्थेत निधी ठेवणे. हा जो पार्ट हे जे 5 सेक्शन्स आहे हे म्युनिसिपल फंड मध्ये येतात जो पार्ट 1 आहे. ठीक आहे. आता बघूया आपण पार्ट 1 मध्येच 86 जो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेला आहे रेस्ट्रिक्शन ऑन एक्सपेंडिचर फ्रॉम म्युनिसिपल फंड. महापालिका निधीवरील खर्चावरील निर्बंध. नंतर 87 जो आहे तो आहे प्रोसिजर वेन मनी नॉट कवर्ड बाय बजेट ग्रांट इज एक्सपांडेड अंडर द क्लॉज EFG और H और सब सेक्शन 2 ऑफ द 86. कलम 86 मधील 2 EFG अँड H अंतर्गत अंदाजपत्रकात नसलेला खर्च झाल्यास प्रक्रिया. नंतर सेक्शन 88 आहे जो आहे पर्पज फॉर विच म्युनिसिपल फंड इज टू बी अप्लाइड. महापालिका निधी वापरण्याचे उद्देश. नंतर आहे सेक्शन 89 जो आहे म्युनिसिपल फंड वेअर टू बी एक्सपेंडेड. महापालिका निधी कुठे खर्च करावा. आणि नेक्स्ट सेक्शन आहे 90 जो आहे टेम्पररी पेमेंट फ्रॉम म्युनिसिपल फंड फॉर वर्क अर्जंटली रिक्वायर्ड फॉर पब्लिक सर्व्हिस. सार्वजनिक सेवांसाठी तातडीने आवश्यक कामासाठी निधीतून तात्पुरते पैसे देणे. ठीक आहे. हे जे आहे सेक्शन हे पार्ट 1 मीन्स म्युनिसिपल फंड्स आहे. ठीक आहे. महापालिका निधी. तसाच सेकंड पार्ट आहे जो आहे स्पेशल फंड मीन्स विशेष निधी. याच्यामध्ये सेक्शन 91 आहे जो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्पेशल फंडचा विशेष निधीची रचना. ठीक आहे. नंतर 91 ऑफ ए आहे जो आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफ कन्सॉलिडेटेड वॉटर सप्लाय अँड सेवरेज डिस्पोजल लोन फंड. एकत्रित पाणी पुरवठा व मत्स्यसारण कर्ज निधीची स्थापना. नंतर आहे सेक्शन 91 ऑफ बी एस्टॅब्लिशमेंट ऑफ वॉटर अँड सेवेज फंड. पाणी व मलनिस्करणाचा निधीची स्थापना. ठीक आहे. तसाच पार्ट सी आहे जो आहे डिस्पोजल ऑफ बॅलन्स शिल्लक रकमेचा वापर जो आहे सेक्शन 92. याच्यामध्ये बघा काय दिलं आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ सरप्लस मनी जादा रकमेची गुंतवणूक. ठीक आहे. तर हे सेक्शन्स आपल्याला इथे दिलेले आहे. तसाच सेक्शन 4 आहे जो आहे अकाउंट्स मीन्स लेखा. ठीक आहे. ज्याच्यामध्ये सेक्शन 93 आहे अकाउंट टू बी केप्ट इन द फॉर्म ऑफ प्रिस्क्राईब बाय स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीने निश्चित केलेल्या स्वरूपात लेखे ठेवणे. आणि सेक्शन 94 आहे जो आहे प्रिपरेशन ऑफ ॲन्युअल ॲडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट अँड स्टेटमेंट ऑफ अकाउंट. वार्षिक प्रशासन अहवाल व लेखापत्र तयार करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे पार्ट ई ॲन्युअल बजेट वार्षिक अंदाजपत्रक. ठीक आहे. बघा याच्यामध्ये सेक्शन 95 आहे जो आहे एस्टिमेट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर टू बी प्रिपेअर्ड ॲन्युअली बाय कमिशनर. वार्षिक उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आयुक्ताने तयार करणे. नंतर सेक्शन 95 ए आहे जो आहे रिपोर्ट ऑन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन सबसिडाइज मॅनर. अनुदानित पद्धतीने दिलेल्या सेवांवर अहवाल. नंतर आहे सेक्शन 96
जो आहे बजेट एस्टिमेट टू बी प्रिपेअर्ड बाय स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीने अंदाजपत्रक तयार करणे. नंतर सेक्शन 97 जो आहे एस्टिमेट ऑफ एक्सपेंडिचर अँड इन्कम ऑफ ट्रान्सपोर्ट टेकिंग टू बी प्रिपेअर्ड ॲन्युअली बाय ट्रान्सपोर्ट मॅनेजर, परिवहन उपक्रमाचे उत्पन्न व खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक वाहतूक व्यवस्थापकाकडे तयार करणे. नेक्स्ट आहे 98 जो आहे बजेट एस्टिमेट ऑफ बी टू बी प्रिपेअर्ड बाय ट्रान्सपोर्ट कमिटी, वाहतूक समितीने बी अंदाजपत्रक तयार करणे. नेक्स्ट आहे सेक्शन 99 जो आहे फिक्सिंग रेट ऑफ टॅक्सेस, करांचे दर निश्चित करणे. तसाच 99A आणि डी जे आहे ते डिलीट केलेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो ॲन्युअल बजेटमध्ये बघा 100 आहे जो आहे फायनल ॲडॉप्शन ऑफ बजेट एस्टिमेट. ठीक आहे, अंदाजपत्रकाचा अंतिम स्वीकृती. नंतर आहे 100 ऑफ ए एस्टिमेट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर डीम टू बी बजेट एस्टिमेट, उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजे बजेट मानले जाईल. तसंच नेक्स्ट आहे 101 जो आहे कॉर्पोरेशन मे इन्क्रीज अमाऊंट ऑफ बजेट ग्रांट अँड मेक ॲडिशनल ग्रांट, महापालिकेला अंदाजपत्रकातील अनुदान वाढवण्याचा व अतिरिक्त अनुदान घेण्याचा अधिकार. नंतर आहे सेक्शन 102 प्रोव्हिजन टू बी अनएक्सपांडेड बजेट ग्रांट, न वापरलेल्या अंदाजपत्रकातील अनुदानाबाबत तरतुदी. नंतर आहे सेक्शन 103 जो आहे रिडक्शन ऑर ट्रान्सफर, कपात किंवा हस्तांतरण. नेक्स्ट आहे सेक्शन 104 जो आहे रीॲडजस्टमेंट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर टू बी मेड बाय कॉर्पोरेशन ड्युरिंग कोर्स ऑफ ऑफिशियल इयर व्हेनेवर नेसेसरी, वर्षभरात आवश्यकतेनुसार उत्पन्न व खर्चाचे पूर्ण संयोजन करणे. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे आपला करंटी ऑफ ऑडिट ऑफ अकाउंट, लेखापरीक्षण व लेख्यांची तपासणी. ठीक आहे. याच्यामध्ये बघा सेक्शन दिलेला आहे 105. बघा काय म्हटलं आहे, वीकली स्कर्नटी ऑफ अकाउंट बाय म्युनिसिपल चीफ ऑडिटर अँड स्कर्नटी ऑफ अकाउंट्स बाय द स्टँडिंग कमिटी, मुख्य लेखा परीक्षकाकडून आठवड्याची लेखा तपासणी व स्थायी समितीकडून लेखा तपासणी. तसंच सेक्शन 106 जो आहे तो आहे रिपोर्ट बाय चीफ ऑडिटर, मुख्य लेखा परीक्षकाचा अहवाल. नेक्स्ट आहे 107 जो आहे अप्लिकेशन ऑफ सेक्शन 105 अँड 106 टू अकाउंट ऑफ ट्रान्सपोर्ट फंड, वाहतूक निधीच्या लेख्यांवर कलम 105 व 106 लागू होणे. नंतर आहे सेक्शन 107A पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू रिक्वायर ऑडिट बाय डायरेक्टर लोकल फंड अकाउंट्स ऑडिट, स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालकाकडून लेखापरीक्षण करण्याचा राज्य शासनाचा अधिकार. आणि नेक्स्ट आहे 108 जो आहे स्पेशल ऑडिट मे बी डायरेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासनास विशेष लेखापरीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार. ठीक आहे. तर हे सेक्शन्स आहे लेखापरीक्षण व लेख्यांची तपासणी करण्यासाठी. ठीक आहे. तर आता बघूया त्याचे आपण MCQs डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर, कारण की टाइम लिमिट आपल्याजवळ आहे कमी. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे द मनी रिसिव्ड अंडर विच सोर्स शाल बी क्रेडिटेड टू म्युनिसिपल फंड, कोणत्या स्त्रोतामधून मिळालेला पैसा नगर निधीत जमा केला जातो. तर बघा ऑप्शन आहे आन्सर आहे टॅक्सेस रेंट डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी, सेकंड गिफ्ट ग्रांट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड कंपन्सेशन फीस फाईन, म्हणून आन्सर येईल वरील सर्व म्हणजे ऑल ऑफ द अबव. कर भाडे मालमत्तेची विक्री, भेट वस्तू अनुदान गुंतवणुकीवरील व्याज आणि भरपाई व शुल्क दंड. नेक्स्ट सेकंड द म्युनिसिपल फंड इज हेल्ड बाय द कॉर्पोरेशन इन ट्रस्ट फॉर, नगर निधी कोणत्या हेतूसाठी विश्वासाने धरला जातो. आन्सर आहे सेकंड पर्पज ऑफ दिस ॲक्ट, या कायद्याच्या उद्देशासाठी. नेक्स्ट थर्ड अंडर सेक्शन 82A annual grant from state government are based on, कलम 82A अंतर्गत राज्य सरकारकडून वार्षिक अनुदान कोणत्या आधारे दिले जाते. तर आन्सर आहे फर्स्ट लँड रेव्हेन्यू, नॉन ॲग्रिकल्चर असेसमेंट, एंटरटेनमेंट ड्युटी, जमीन महसूल, बिगर कृषी मूल्यांकन आणि मनोरंजन कर. नेक्स्ट फोर्थ हू रिसीव पेमेंट फॉर द म्युनिसिपल फंड, नगर निधीचे देयक कोण घेतो. तो आन्सर आहे सेकंड कमिशनर मीन्स आयुक्त. नेक्स्ट फिफ्थ
वेअर इज द म्युनिसिपल फंड डिपॉझिटेड? नगर निधी कुठे जमा केला जातो? आन्सर आहे सेकंड, एनी शेड्यूल और अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक, कोणतीही अनुसूचित किंवा मंजूर सरकारी बँक. नेक्स्ट 6, चेक्स फ्रॉम द म्युनिसिपल फंड मस्ट बी साइन बाय. नगर निधीतून दिलेला धनादेश कोणाच्या स्वाक्षरीने असावेत? तर आन्सर आहे सेकंड, चीफ अकाउंटंट, डेप्युटी अकाउंटंट प्लस कमिश्नर डेप्युटी और असिस्टंट कमिश्नर, मुख्य लेखापाल और उपलेखापाल प्लस आयुक्त उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त. ठीक आहे. नेक्स्ट 7, नो पेमेंट शॅल बी मेड अनलेस कवर्ड बाय. देयक फक्त तेव्हा दिले जाईल जेव्हा ते कोणत्या गोष्टीने वापरलेले असेल. तर आन्सर आहे फर्स्ट, करंट बजेट ग्रांट, चालू अंदाजपत्रक मंजुरी. नेक्स्ट 8, विच आर एक्सेप्शन टू द सेक्शन 86(1) रेस्ट्रिक्शन. कलम 86(1) च्या बंधनास कोणते अपवाद आहे? तर आन्सर आहे रिफंड ऑफ टॅक्सेस, कंपन्सेशन पेएबल अँड अर्जंटली रिक्वायर्ड वेअर. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. कराची परतफेड, देयक भरपाई आणि तातडीचे कामे. नेक्स्ट 9, when amount are spent under exception EFGH of section 86 of 2, commissioner must, बघा कलम 86(2) च्या EFGH अंतर्गत खर्च केल्यास आयुक्ताने काय करावे? तर आन्सर आहे फर्स्ट, इमिडिएटली इन्फॉर्म स्टँडिंग कमिटी, त्वरित स्थायी समितीला कळवावे. नेक्स्ट 10, पर्पज फॉर विच म्युनिसिपल फंड कॅन बी अप्लाइड इन्क्लूड. नगर निधी कोणत्या हेतूसाठी वापरला जाऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वार्ड इलेक्शन, सेकंड सॅलरीड अँड अलाउन्सेस, थर्ड कॉन्ट्रीब्युशन टू पब्लिक इन्स्टिट्यूशन अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स प्रभाग निवडणुका, पगार आणि भत्ते आणि सार्वजनिक संस्थांना देणगी. तसंच बघा सर्व PDF अवेलेबल आहे KDMC साठी. ज्यांना पण जी PDF हवी असेल ती PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं डायरेक्टली इन्स्टंटमध्ये परचेस करू शकता. कारण की एक्झामची डेट आलेली आहे, त्यानुसार आपलं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही PDF परचेस करून अभ्यास स्टार्ट करा. ठीक आहे. कारण की चान्स आपल्याला एकचदा येतो आणि चान्स एकचदा मिळाल्यावर त्याचा पूर्ण युटिलाइज करणे आपलं काम आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्युनिसिपल फंड एक्सपेंडिचर इज नॉर्मली कन्फाइन्ड टू. नगर निधीचा खर्च सामान्यतः कुठे होतो? तो आन्सर आहे सेकंड, विदिन द सिटी, फक्त शहरात. ठीक आहे. नेक्स्ट 12, एक्सपेंडिचर आउटसाइड सिटी कॅन बी मेड इफ. शहराबाहेरील खर्च निधी करता येतो. तर आन्सर आहे सेकंड, रिझॉल्युशन सपोर्टेड बाय हाफ ऑफ काउन्सिलर. नगरसेवकांच्या नियमाच्या पाठिंब्याने ठराव होतो. नेक्स्ट 13, टेम्पररी पेमेंट फॉर अर्जंटली रिक्वायर्ड वर्क कॅन बी मेड ऑन रिक्विजिशन ऑफ. तातडीच्या कामासाठी तात्पुरते पैसे कोणाच्या मागणीनुसार दिले जातात? तर आन्सर आहे फर्स्ट, स्टेट गव्हर्नमेंट ऑथराइज्ड ऑफिसर, राज्य सरकारने अधिकृत केलेल्या अधिकारी. नेक्स्ट 14, कॉस्ट ऑफ वर्क एक्झिक्युटेड अंडर सेक्शन 90 इज पेड बाय. कलम 90 अंतर्गत केलेल्या कामाचा खर्च कोण करते? तर आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 15, आफ्टर रिसिव्हिंग रिक्विजिशन फॉर अर्जंट वर्क कमिशनर मस्ट. तातडीच्या कामासाठी मागणी मिळाल्यानंतर आयुक्ताने काय करावे? तर आन्सर आहे थर्ड, फॉरवर्ड कॉपी टू कॉर्पोरेशन विथ रिपोर्ट. प्रत नगरपालिकेला अहवालासह पाठवावे. नेक्स्ट 16, अंडर सेक्शन 91 द कॉर्पोरेशन मे कॉन्स्टिट्यूट स्पेशल फंड फॉर. कलम 91 नुसार महामंडळ कोणत्या हेतूसाठी विशेष निधी तयार करू शकते? तर आन्सर आहे फर्स्ट, ॲज अ प्रिस्क्राईब बाय रूल फॉर पर्पज ऑफ द ॲक्ट. कायद्याच्या उद्देशासाठी नियमानुसार. नेक्स्ट 17, द कन्सॉलिडेटेड वॉटर सप्लाय अँड सेवेज डिस्पोजल लोन फंड इज क्रेडिटेड अंडर. एकत्रित पाणी पुरवठा व सांडपाणी विल्हेवाट कर्ज निधी कोणत्या कलमानुसार तयार केला जातो? तो आन्सर आहे फर्स्ट, सेक्शन 91 ऑफ ए, कलम 91A नुसार. नेक्स्ट 18, पर्पज ऑफ द लोन फंड अंडर द सेक्शन 91 ऑफ 13 इन्क्लूड. कलम 91A(3) नुसार कर्ज निधीचा उद्देश कोणते आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, कॅपिटल वर्क फ्रॉम वॉटर अँड सप्लाय सेवेज अँड सेकंड, रिपेमेंट ऑफ लोन. म्हणून आन्सर येईल बोथ ए अँड बी.
पाणी पुरवठा व सांडपाणी यांसाठी भांडवली कामे आणि कर्जाची परतफेड. नेक्स्ट 19 सरप्लस लोन फंड मनी नॉट इमिडिएटली नीडेड कॅन बी. कर्ज निधीतील उरलेला पैसा लगेच गरजेचा नसेल तर त्याचा उपयोग कसा करता येतो? तर आन्सर आहे फर्स्ट इन्व्हेस्टेड विथ स्टँडिंग कमिटी सँक्शन. स्थायी समितीच्या मंजुरीने गुंतवणूक करू. नेक्स्ट 20 द वॉटर अँड सेवेज फंड इज एस्टॅब्लिश अंडर. पाणी व सांडपाणी निधी कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? तो आन्सर आहे सेकंड सेक्शन 91 ऑफ बी, कलम 91 बी नुसार. नेक्स्ट 21 सोर्स ऑफ वॉटर अँड सेवेज फंड इन्क्लूड. पाणी व सांडपाणी निधीचे स्रोत कोणते आहे? तर बघा ऑप्शन फर्स्ट मनी फ्रॉम सेक्शन 129 AB, मनी फ्रॉम सेक्शन 134, 138 अँड अदर मनी फ्रॉम चॅप्टर. तर हे जे आहे ते ऑल ऑफ द अबव, वरील सर्व मधून येतो. ठीक आहे. नेक्स्ट 22 वेअर इज द वॉटर अँड सेवेज फंड केप. पाणी व सांडपाणी निधी कुठे ठेवला जातो? तो आन्सर आहे सेकंड अप्रूव्ड बाय बँक बाय स्टँडिंग कमिटी. स्थायी समितीने मंजूर केलेल्या बँकेत. नेक्स्ट 23 हू कॅन सँक्शन डिपॉझिट ऑर इन्व्हेस्टमेंट फ्रॉम वॉटर अँड सेवेज फंड. पाणी व सांडपाणी निधीतून ठेव किंवा गुंतवणूक कोण मंजुरी देतो? तो आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी सँक्शन विथ कमिशनर. आयुक्त व स्थायी समितीची मंजुरी. नेक्स्ट 24 लॉस फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऑफ वॉटर अँड सेवेज फंड इज डेबिटेड टू. पाणी व सांडपाणी निधीतील गुंतवणूक नुकसान झाल्यास ते कोणावर डेबिट होते? तर आन्सर आहे सेकंड वॉटर अँड सेवेज फंड, पाणी व सांडपाणी निधीतून. नेक्स्ट 25 अंडर सेक्शन 92 सरप्लस म्युनिसिपल फंड मनी कॅन बी इन्व्हेस्टेड इन. कलम 92 नुसार उरलेला नगरपालिका निधी कोणात गुंतवता येतो? तो बघा शेड्यूल बँक, अप्रूव्ड टू कोऑपरेटिव्ह बँक अँड पब्लिक सिक्युरिटीज. तर आन्सर येईल ऑल ऑफ द अनुसूचित बँका, मंजूर सरकारी बँका आणि सार्वजनिक रोखे. ठीक आहे. नेक्स्ट 26 डिपॉझिट इन अँड अप्रूव्ड कोऑपरेटिव्ह बँक इज सब्जेक्ट टू. मंजूर सरकारी बँकेत ठेव कोणत्या अटीवर करता येते? तर आन्सर आहे सेकंड लिमिट स्पेसिफाईड बाय स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारने निश्चित केलेल्या मर्यादा असतात. नेक्स्ट 27 हू सँक्शन इन्व्हेस्टमेंट ऑफ सरप्लस म्युनिसिपल फंड. उरलेल्या नगरपालिका निधीचा गुंतवणूक कोण मंजूर करतो? हे आत्ताच आपण बघितलं, रिपीट झाला हा क्वेश्चन. स्टँडिंग कमिटी विथ कमिशनर, आयुक्त व स्थायी समिती. नेक्स्ट 28 लॉस फ्रॉम इन्व्हेस्टमेंट अंडर सेक्शन 92 इज डेबिटेड टू. कलम 92 अंतर्गत गुंतवणूक नुकसान झाल्यास ते कोणावर डेबिट होते? आन्सर आहे सेकंड म्युनिसिपल फंड, नगरपालिका निधीमध्ये. नेक्स्ट 29 पर्पज ऑफ इन्व्हेस्टिंग सरप्लस फंड इज. उरलेली निधी गुंतवणुकीचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अर्न इंटरेस्ट टिल नीडेड, सेकंड अवॉइड कीपिंग आयडल कॅश अँड थर्ड इन्क्रीज कॉर्पोरेशन रिसोर्सेस. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. गरज पेडतो व्याज मिळवणे, न वापरलेला पैसा पडू न देणे आणि महामंडळाचे साधन संपत्ती वाढवणे. नेक्स्ट 30 इन बोथ सेक्शन 91 अँड 91B सँक्शन फॉर इन्व्हेस्टमेंट मस्ट. कलम 91A 91B मध्ये गुंतवणूक मंजुरी कोणाकडे असावी? तर आन्सर आहे फर्स्ट स्टँडिंग कमिटी विथ 2 ऑथराइज सिग्नेटरी इन रायटिंग. स्थायी समिती व 2 अधिकृत साक्षरी लेखी स्वरूपात. ठीक आहे. नेक्स्ट 31 अंडर सेक्शन 93 द अकाउंट्स ऑफ द रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑफ द कॉर्पोरेशन शॅल बी केप्ट इन द मॅनर फ्रॉम प्रिस्क्राईब बाय होम. कलम 93 नुसार महामंडळाच्या प्राप्ती व खर्चाची खाती कोण ठरविल्या पद्धती व स्वरूपात ठेवली जातील? तर आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीनुसार. नेक्स्ट 32 ॲज पर प्रोव्हिजन टू द सेक्शन 93 द अकाउंट्स ऑफ द कन्सॉलिडेटेड वॉटर सप्लाय अँड सेवेज डिस्पोजल लोन फंड मस्ट बी मेंटेन ऑन विच बेसिस. कलम 93च्या तरतुदीनुसार एकत्रित पाणी पुरवठा व सांडपाणी विल्हेवाट कर्ज नीतीची खाती कोणत्या तत्वावर ठेवली पाहिजे? तर आन्सर आहे सेकंड ॲकरल बेसिस, उपार्जन तत्वावर.
Next, 33. Section 94 require the commissioner to prepare the annual administration report after which date? कलम 94 नुसार आयुक्ताने वार्षिक प्रशासन अहवाल कोणत्या तारखेनंतर तयार करावा? आन्सर आहे 1 एप्रिल 1 एप्रिल नंतर. Next, 34. Which committee examine and review the annual administration report prepared under the section 94? कलम 94 अंतर्गत तयार केलेला वार्षिक प्रशासन अहवाल कोणती समिती तपासणे पुनरावलोकन करते? आन्सर आहे 3rd स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती. नेक्स्ट, 35. अंडर सेक्शन 95 who prepare the annual estimate of income and expenditure of the corporation? कलम 95 नुसार महामंडळाच्या वार्षिक उत्पन्न व खर्चाचा अंदाज कोण तयार करतो? आन्सर आहे 3rd कमिशनर मीन्स आयुक्त. नेक्स्ट, 36. बजेट एस्टिमेट बी रेफर्स टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर रिलेटेड टू विच अंडरटेकिंग? बी अंदाजपत्रक कोणत्या उपक्रमाशी संबंधित उत्पन्न व खर्च दर्शवतो? आन्सर आहे 3rd ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग, परिवहन उपक्रम. नेक्स्ट, 37. अंडर सेक्शन 99 द कॉर्पोरेशन मस्ट फिक्स द रेट ऑफ म्युनिसिपल टॅक्सेस बाय विच डेट? कलम 99 नुसार महामंडळाने महानगरपालिका करांचे दर कोणत्या तारखेपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे? आन्सर आहे 3rd 20 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी. ठीक आहे. नेक्स्ट, 38. इफ द बजेट इज नॉट अडॉप्टेड बाय 31 मार्च which budget will be deemed to be finally adopted? 31 मार्च पर्यंत अंदाजपत्रक मंजूर न झाल्यास कोणते अंदाजपत्रक अंतिम मंजूर मानले जाईल? तर आन्सर आहे 2nd स्टँडिंग कमिटी और ट्रान्सपोर्ट कमिटी रिकमेंडेड एस्टिमेट. ठीक आहे, स्थायी समिती किंवा परिवहन समितीने शिफारस केलेले अंदाजपत्रक. Next, 39. Section 101 permit additional budget grant during the year on recommendation of which committee? कलम 101 नुसार कोणत्या समित्यांच्या शिफारशीवर वर्षभरात अतिरिक्त अंदाजपत्रक मंजूर करता येतो? तर आन्सर आहे 1st स्टँडिंग कमिटी अँड ट्रान्सपोर्ट कमिटी, स्थायी समिती व परिवहन समिती. नेक्स्ट, 40. According to the section 104, if income is insufficient to meet expenditure, the corporation may take which measure? कलम 104 नुसार उत्पन्न खर्च भागवण्यास अपुरे असल्यास महामंडळ कोणती उपाययोजना करू शकते? तर आन्सर आहे 1st रिड्यूस सँक्शन एक्सपेंडिचर, मंजूर खर्च कमी करणे. नेक्स्ट, 41. अंडर सेक्शन 105 ऑफ 1 the municipal chief auditor shall conduct examination and audit of municipal account at what interval? कलम 105(1) नुसार महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाने महानगरपालिकेची खाती किती कालावधीनंतर तपासावी व लेखापरीक्षण करावे? तर आन्सर आहे 2nd वीकली मीन्स साप्ताहिक. नेक्स्ट, 42. Who has the authority to independently examine and audit municipal account besides the municipal chief auditor? महानगरपालिका व लेखापरीक्षण व्यतिरिक्त महापालिकेची खाती स्वतंत्रपणे तपासण्याचा व लेखापरीक्षण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे 2nd स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती. नेक्स्ट, 43. सेक्शन 106 ऑफ 1 ऑफ A require the municipal chief auditor to report any material impropriety, ठीक है, और irregularity in expenditure to whom? कलम 106(1) अनुसार खर्चातील कोणतीही गंभीर गैरव्यवस्था किंवा अनियमितता कोणाला कळवावी? तर आन्सर आहे 3rd स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीला. नेक्स्ट, 44. ॲज पर सेक्शन 106 when must the municipal chief auditor deliver a report on whole of the municipal account for previous official year? कलम 106(3) नुसार मागील आर्थिक वर्षातील महापालिकेच्या संपूर्ण खात्यावरील अहवाल मुख्य लेखापरीक्षकाने कधी सादर करावा? तर आन्सर आहे 2nd ॲट द कमेन्समेंट ऑफ ईच ऑफिशियल इयर, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी.
नेक्स्ट 45 सेक्शन 107 सबस्टिट्यूट स्टँडिंग कमिटी विथ विच टर्म इन रिलेशन टू द ट्रान्सपोर्ट फंड अकाउंट. कलम 107 नुसार परिवहन निधीच्या खात्याबाबत स्थायी समितीच्या ऐवजी कोणता शब्द वापरला जातो? तर आन्सर आहे सेकंड, ट्रान्सपोर्ट कमिटी, परिवहन समिती. नेक्स्ट 46 अंडर सेक्शन 107A who audit the annual account of corporation when required by the state government. कलम 107A नुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेची वार्षिक खाती कोण तपासतो? आन्सर आहे सेकंड, डायरेक्टर, लोकल फंड अकाउंट ऑडिट, स्थानिक निधी लेखापरीक्षण संचालक. नेक्स्ट 47 ॲज पर सेक्शन 107A within how many months must the commissioner lay the director audit before the general body. कलम 107A नुसार संचालकांचा लेखापरीक्षण अहवाल आयुक्ताने किती महिन्यांच्या आत महासभेसमोर ठेवावा? तर आन्सर आहे थर्ड, 3 months, 3 महिन्यात. ठीक आहे. नेक्स्ट 48 अंडर सेक्शन 108 of 1 who can appoint an auditor for special audit of municipal account. कलम 108(1) नुसार महानगरपालिकेची विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 49 द कॉस्ट ऑफ स्पेशल ऑडिट अंडर सेक्शन 108 शाल बी चार्ज टू विच फंड. कलम 108 अंतर्गत विशेष लेखापरीक्षकाचा खर्च कोणत्या निधीतून केला जाईल? तर आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल फंड और ट्रान्सपोर्ट फंड. ठीक आहे, महानगरपालिका निधी किंवा परिवहन निधी. नेक्स्ट 50 an auditor appointed for special audit under section 108 may exercise power of which officer. कलम 108 अंतर्गत नियुक्त विशेष लेखापरीक्षकाला कोणत्या अधिकाऱ्याचे अधिकार वापरता येतात? तर आन्सर आहे थर्ड, म्युनिसिपल चीफ ऑडिटरचे, महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक. ठीक आहे. तसंच बघा सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ज्या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.